देशभरातल्या विमान प्रवाशांसाठी आजचा दिवस हा अत्यंत कठीण ठरला। याचं कारण आहे देशातली सगळ्यात मोठी एअरलाइन्स इंडिगो। इंडिगोची आज तब्बल 300 विमानं 300 उड्डाणं रद्द झाली आणि या सगळ्याचा फटका देशभरातल्या हजारो प्रवाशांना बसला। मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, गुवाहाटी अशा देशातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये प्रवाशांचा प्रचंड खोळंबा झाला आणि थोडा नाही तर अनेक जणांना 10 ते 12 तास विमानाची वाट पाहत विमानतळावर बसावं लागलं। या सगळ्या गोंधळामागे कारण अनेक सांगितली जातात। वैमानिकांचं वेळापत्रक लावण्यात मोठा घोळ झाल्याचं सांगितलं जातंय। काही ठिकाणी धुका असल्याचं कारण सांगितलं जातंय। काही ठिकाणी एअरबस विमानांच्या सॉफ्टवेअरमध्ये समस्या उद्भवल्याचं कारण सांगितलं जातंय। पण वैमानिक आणि अन्य क्रू मेंबर्स यांचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं इंडिगोचं हे सगळ्यात मोठं कारण ठरलं या सगळ्या गोंधळासाठी। इंडिगो से वो बता रहे हैं कि 2 दिन से ग्लिचेस आ रहे हैं, जो एयरबस में जो सॉफ्टवेयर अपडेट हुआ है ना, इस वजह से वो ग्लिचेस आ रहे हैं, तो उनका कोई शेड्यूल चेंज हो गया है। बहुत ही देर से अब आप देख सकते हैं 2 दिन से जो लोग हैं ना, वो लोग सारे एयरपोर्ट पे खड़े हैं कि इंडिगो काउंटर पे खड़े हैं, लेकिन इंडिगो इसके बारे में कोई कस्टमर के लिए कोई केयर नहीं कर रहा है। अभी देखो मेरा T2 पे मैं रीच हुआ था, मेरा लगेज आ चुका है। T1 पे मैं इधर लेने के लिए आया हूँ, तो टर्मिनल 2 से टर्मिनल 1 तक आना और इतना लगेज लेके खड़ा रहना, बच्चे बूढ़े लोग सब लाइन पे खड़े हैं और इंडिगो इतना केयरलेस हो चुका है कि वो केयर ही नहीं कर रहा है। तो इंडिगो मेरी फ्लाइट थी 45 पर, पूछे तो उसके बाद फिर बोले कि आपकी फ्लाइट 4 घंटे लेट है, मीन्स 8 बजे आएगी। 8 बजे बोले, लेकिन वो भी फाइनली नहीं है कि 8 बजे आ जाएगी या नहीं आएगी। और शादी में वही अटेंड करना है हमको, क्या विकल्प है अब ये सब समझें, क्या हमको करना है हमको समझ में नहीं आ रहा है। एक पहले मेरे में मैसेज आया फ्लाइट डिले हो गई, फिर मैं थोड़ा आराम से आ रहा था, फिर बाद में एक और मैसेज आया कि गेट नंबर 1 से इज रेडी फॉर द डिपार्चर। मैं भाग के पहुंचा इधर, तो बाद में देखा ये फ्लाइट तो डिलेड ही है। वो मैसेज कैसे आ गया वो पता नहीं है, मेरे पास मैसेज पड़ा भी है। और यहाँ पे अभी सुबह 5-6 घंटे से यहाँ हूँ, अभी तक कोई इंस्ट्रक्शन नहीं। अभी करंट सिच्युएशन शाम को 5 बजे निकलेगा। आणि इंडिगो एअरलाइन्सचा आज दिवसभरातला नेमका घोळ काय काय झालाय त्यावरही एक नजर टाकूया। इंडिगोचं नेमकं चुकलंय कुठे? डीजीसीएनं पायलट आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांबाबत नवे नियम 1 नोव्हेंबर पासून लागू केलेले आहेत। म्हणजे जवळपास महिनाभरापूर्वी हे नवे नियम लागू झालेत। पायलट्सची रात्रपाळी, पायलट्सचे कामाचे तास, त्यानंतर त्यांना देण्यात येणारे आरामाचे तास यामध्ये बरेच बदल डीजीसीएनं केलेत। नफा वाढवण्यासाठी इंडिगो शक्य तितकी उड्डाणं हे रात्रीचं ठेवतं, त्यामुळे इंडिगोची अडचण जास्त झालेली आहे, कारण रात्रपाळीचे तास पायलट्सचे कमी करण्यात आलेले आहेत। आता नव्या नियमांचं नियोजन करण्यासाठी विमान कंपन्यांना 2 महिन्यांची मुदत देण्यात आली होती, पण इंडिगोनं आपल्या वेळापत्रकामध्ये या 2 महिन्यांमध्ये कोणतेही महत्त्वाचे आणि मोठे बदल केले नाहीत। परिणामी बदलांची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ नसल्याची चर्चा सुद्धा इंडिगोच्या बाबतीत सुरू झाली। आता नवे नियम लागू होऊन 1 महिना उलटलाय, पण तरी इंडिगोला जाग आलेली नाहीये। यातला दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे ती इंडिगोची दररोजची 2400 इतकी मोठ्या संख्येनं असलेली उड्डाणं। त्यामुळे समस्या जर उद्भवली की तिचा परिणाम सुद्धा देशभरामध्ये जाणवतो आणि मोठा जाणवतो, कारण उड्डाणांची संख्याच मोठी आहे। आणि डीजीसीएनं आपल्या नियमांमध्ये म्हणजे पायलट्स आणि क्रू मेंबर्सच्या नियमांमध्ये जे बदल केलेले आहेत ते बदल नेमके काय आहेत ते बघूयात, मग आपल्याला कळेल की इंडिगोचा हा गोंधळ नेमका होतोय का। आठवडी आरामात आधी डीजीसीए तास द्यायचे 36 आणि आता 48। रात्री 12 ते पहाटे 5 पर्यंत रात्रपाळीचे तास असायचे, आता रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत झालेत। सक्तीचा आराम किमान 10 तासांचा होता, जो आता 12 तासांचा केला गेलाय। दैनंदिन कामाचे तास आधी 10 ते 12 होते, जे आता 10 तास केले गेलेत। 14 दिवसांमध्ये 100 तास काम पायलट्सना करता येतं, आता ते 95 तासच करता येणार आहे। एका वेळापत्रकामध्ये रात्रीचे लँडिंग्स होते 6, आता झालेत फक्त 2। याचा अर्थ रात्रीचं लँडिंग करायचं असेल तर इंडिगोला पायलट्स मोठ्या संख्येनं लागतील, कारण आधी एक पायलट 6 लँडिंग करू शकतो।
प्रवासी अक्षरशः विमानतळांवर तात्कळत होते. याशिवाय इंडिगोकडून या प्रवाशांना कोणतीही माहिती वेळेवर दिली जात नव्हती. त्यामुळे हा सगळा मनस्ताप प्रवाशांना घडल्यावर जय महाराष्ट्रने इंडिगोसाठी काही सवाल उपस्थित केले. या संपूर्ण प्रकरणावर जय महाराष्ट्रचा पहिला सवाल, नवे नियम हे 1 नोव्हेंबर पासून लागू होणार हे माहित होतं, त्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. मग इंडिगोनं नियोजन का केलं नाही? आपल्याला अधिक पायलटची गरज भासणार हे इंडिगोला माहित होतं, मग तरीही वेळेमध्ये भरती का केली नाही? भारतामध्ये फक्त 2 मोठ्या विमान कंपन्या उरल्यात आणि याचाच गैरफायदा इंडिगो घेतय का, हा या व्यवसायाच्या दृष्टीने विचार करता मोठा सवाल आहे. एअर इंडिया आणि स्पाइस जेटला सुद्धा नवे नियम लागू झालेले आहेत. मग घोळ फक्त इंडिगो कडूनच का होतोय, या 2 सर्व्हिसेस कडनं का होत नाहीये? समस्या उद्भवेल तेव्हा बघून घेऊ अशा आविर्भावात इंडिगो काम करत होतं का? शेवटच्या क्षणापर्यंत गाफील राहिलं का? हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत हे पाहून इंडिगोला काहीही वाटत नाहीये का? ज्येष्ठ नागरिक असतील, गरोदर महिला असतील, दिव्यांग प्रवासी असतील, कुणाची जर या सगळ्यामध्ये प्रकृती बिघडली असेल, कुणाचं मोठं आर्थिक नुकसान झालं असेल, कुणाला मानसिक त्रास झाला असेल, या सगळ्याची जबाबदारी इंडिगो घेणार आहे का? प्रवासी 10 ते 14 तासांपासून विमानतळावर लटकून होते, त्यांना हॉटेलमध्ये रूमही दिली जात नव्हती आणि त्यासाठी सुद्धा इंडिगो वारंवार टाळाटाळ करत होतं. केंद्र सरकार बेजबाबदार विमान कंपन्यांना चाप कधी लावणार, हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे. कारण डीजीसीएच्या अंतर्गत, केंद्र सरकारच्या अंतर्गत या सगळ्या कंपन्या काम करत असतात आणि डीजीसीएचे नियम त्यांना पाळावे लागतात. मग असं असताना या कंपन्या इतक्या बेजबाबदार कशा वागू शकतात? देशभरामध्ये इतका गोंधळ कसा घातला जाऊ शकतो आणि यावर केंद्र सरकार काय करणार, हाही सवाल आहे.